आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, उचल उचल. हॅलो हॅलो पुष्पाजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोला ना गौरीजी. हे बघा पुष्पाजी, तुम्ही उगाच मनात राग नका ठेवू, त्यांच्याशी बोला ना. नाही, पण आता माझी इच्छाच नाही त्याला समजून घ्यायची. त्याने तुम्हाला किती त्रास दिलाय. आणि गौरीजी प्लीज तुम्ही यात पडू नका. त्याने आमची मैत्री तोडली, मी नाही. अहो पुष्पाजी, मैत्री तुटली म्हटलं की तुटते का? इतक्या वर्षाची मैत्री आहे तुमची, मग अशी कशी तुटेल? पण तो वागलाय ना तसा. माझ्यासाठी तू मेलायस असं म्हणाला. पण त्याने तुम्हाला किती त्रास दिलाय. गौरीजी, तुमच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. आणि गौरीजी, रुद्राच्या वेडेपणामुळे तुमचा संसार मोडतोय. त्यालाही समजत नसेल, पण मी हे होऊ देणार नाही. आणि गौरीजी, तुम्ही पण किती आणि का सहन करायचं? त्याला कळायला नको. लहान आहे का तो? एखाद्याच्या संसारात आपल्यामुळे वाद होतोय, इतकं कळू नये त्याला. नाही, त्याचं प्रेम आहे मान्य आहे, पण आपलं ज्याच्यावर प्रेम असतं सगळ्यात आधी आपण त्या माणसाचा विचार करतो, हो ना? पण याला स्वतःच्याच प्रेमाचं कौतुक आहे. आपल्यामुळे समोरच्याला काहीतरी भोगावं लागू शकतं याचा विचारच करत नाही. आणि किती पाठीशी घालू मी त्याला? तुम्हीच सांगा ना. इतकं सांभाळून घेतलं तरी मलाच म्हणतोय आपली मैत्री संपली. ठीक आहे, संपली तर संपली. असं नका ना बोलू पुष्पाजी. मग काय बोलू? मग काय बोलू गौरीजी? त्याने तुम्हाला किती दुखवलंय, मला पण दुखवलंय. तो इतकं चुकीचं वागत असताना मी अजिबात त्याची साथ देऊ शकत नाही. त्याला वाटतं तोच तुम्हाला सुखी ठेवू शकतो. त्याच्या इतकं तुमच्यावर दुसरं कोणीच प्रेम करू शकत नाही. असं कुठे असतं? आता तुमच्यापाशी तुमचा नवरा आहे, तो तुमच्यावर प्रेम करत असणारच ना. आणि तुम्ही पण त्याला स्वीकारलंय म्हणजे तुम्हीही खुशच असणार, हो ना गौरीजी? तुम्ही त्याच्यासोबत आनंदी आहात ना गौरीजी? गौरीजी, गौरीजी, तुम्ही कल्पेश सोबत आनंदात आहात ना? पुष्पा साहेब, तुम्ही काही बोललात का गौरीला? नाही म्हणजे रडायलाच लागली ती. रागवलात का तुम्ही तिला?